वेलकम टू श्याम कोचिंग. आज आपण घेणार आहोत ट्रिग्नोमेट्री 6.1 वरील काही प्रॉब्लेम, इझी वाले प्रॉब्लेम्स. ठीक आहे, इझी आहे, एकच एक्सरसाइज आहे, तो आज आपण घेणार आहोत. ठीक आहे, बरेच दिवसापासून आपण व्हिडिओ घेतला नव्हता, आज आपण त्याची सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, चला. तर पहिलं प्रॉब्लेम 6.1 म्हणलं आहे आपलं. 1 sin theta equal to 7/25 if sin theta equal to 7/25, find the values of cos theta and tan theta, cos theta and tan theta. असं एक प्रॉब्लेम आहे आपलं. बघा, sin theta 7/25, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ cos theta and tan theta. त्याच्या दोन मेथड आहेत. एक आपण ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीज यूज करून सोडवू शकतो, दुसरं पायथागोरस थेरम ना आपण सोडवू शकतो. ठीक आहे, तर जास्तीत जास्त मुलं पायथागोरस थेरम न सोडवण्याचे हे करतात, प्रॅक्टिस करतात. ठीक आहे, आणि काही मुलं आयडेंटिटीज न सोडवण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, तर आपण पायथागोरस थेरम न समजून घेऊ आधी, आणि फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये मी ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीजने त्याला सोडून दाखवू. नंतर आपण पायथागोरसनच घेणार आहोत, आणि ज्यांना आवश्यकता असेल की ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीजन सोडवायचं आहे किंवा सोडून पाहिजे, त्यांनी कॉमेंट्समध्ये मला तसं नमूद करायचं किंवा सेंड करायचं. ठीक आहे, तशी माहिती सेंड करायची. बघा, इथं sin theta आहे 7/25, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ cos theta and tan theta. आता ट्रिग्नोमेट्री कुठं उभी होते? ट्रिग्नोमेट्री होते आपला राईट अँगल ट्रायंगल मध्ये, काटकोन त्रिकोणात उभे होते. ठीक आहे, कुठलेही काटकोन त्रिकोण घ्यायचा, मी नेहमीचा घेतो ABC. चला, तर sin थीटा याला म्हणू थीटा, हा होईल 90 मायनस थीटा. तर 90 मायनस थीटाचे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, तर आपण थीटाचं घेऊ. ठीक आहे, 90 हा थीटा, हा काय होईल 90 मायनस थीटा. ठीक आहे, चला. तर इथं काय साइन थीटा, साइन थीटा म्हणजे काय होते? अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. ठीक आहे, हो, हा रेशो लिहू शकतो आपण. पहा, इथं साइन थीटाची अपोजिट साइड कोणची झाली? याची समोरील बाजू ही झाली, म्हणजे AB 7 झाली. ठीक आहे, 7 झाली, आणि हायपोटेन्यूस किती आहे? 25. याला के पण लावतात, रेशो आहे, तर आपण असंच घेऊ. आधीच्या मेथडनं के लावण्याची गरज नाही, तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही के लावू शकता. इथं जर आपण के लावला तर हा काय होतो? शेवटी कटच होतो, म्हणून लावण्याची गरज नाही. ठीक आहे, ते फर्दर स्टडीज साठी केस लावतात, पण आपण लावलं नाही तरी चालते. तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे? व्हॅल्यूज ऑफ कॉस थीटा अँड टॅन थीटा. ठीक आहे, चला. तर कॉस थीटा साठी काय लागेल? ऍडजस्टंट साइड ही अपॉन हायपोटेन्यूस. हे काय आहे? ऍडजस्टंट, याला लगतची बाजू, यालाच काय होतं आपण? लगतची बाजू. ही काय होती आपली? अपोजिट बाजू. हा काय होता आपला? हायपोटेन्यूस म्हणजे कर्ण. ठीक आहे, चला. तर ही ऍडजस्टंट साइड, अपोजिट साइड, थीटाच्या समोरील बाजू म्हणजे काय? अपोजिट साइड, आणि सर्वात लांब बाजू हे असते हायपोटेन्यूस. ठीक आहे, त्याला कॅपिटल एच म्हणून किंवा लहान एच. चला, एवढं समजलं. आता आपल्याला काय करावं लागते? कॉस थीटा साठी BC ही साइड काढावं लागेल, तर आपण पायथागोरस थेरम नेही काढू शकतो. ठीक आहे, चला. पायथागोरस थेरम ने ही बाजू काढली तर 25 स्क्वेअर मायनस 7 स्क्वेअर, 25 6 25 मायनस 49 इक्वल टू 576, आणि 576 चं स्क्वेअर रूट घेतलं तर 24 येईल. तर ही साइड किती येईल आपली? 24. ठीक आहे, आपण काढून बघू. आता काय लिहू आपण? इन राईट अँगल ट्रायंगल ABC, इन राईट अँगल ट्रायंगल ABC, काटकोन त्रिकोण ABC मध्ये. ठीक आहे, चला. काय काढ? आपल्याला पायथागोरस थेरम लावायचा आहे. इन राईट अँगल, राईट अँगल म्हणजे पायथागोरस लावू शकतो. इथे हायपोटेन्यूस स्क्वेअर काय असते? पायथागोरस हायपोटेन्यूस स्क्वेअर
इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड. ठीक आहे, उरलेल्या दोन बाजूचा वर्ग म्हणजे ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ठीक आहे, चला हा काय होता आपला बाय पायथागोरस थेरम. पायथागोरसच्या प्रमेयानुसार बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम. ओके, चला आता एसी किती आहे आपला 25. ठीक आहे, इथं ट्रायंगल दिलेला नसतो, आपण ॲझ्युम करायचा कुठलाही काटकोन त्रिकोण एबीसी नेहमीसाठी ठेवून द्या. 25 स्क्वेअर ए बी किती आहे 7, 7 चा स्क्वेअर. ठीक आहे, 7 स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ठीक आहे, चला 25 स्क्वेअर माहित आहे तुम्हाला 625, 7 स्क्वेअर माहित आहे 49 आणि बी सी स्क्वेअर पण माहित आहे तुम्हाला. ठीक आहे, चला बी सी स्क्वेअर काढून घेऊ. हा 625 कसा आला 2 आणि युनिट प्लसला 5 असेल तर 2 च्या पुढचा अंक काय 3. 2 × 3 6. 6 इथं लिहायचा 5 चा स्क्वेअर ठेवायचा 25. ठीक आहे, 2 आणि त्याच्या नंतरचा अंक 2 च्या नंतरचा अंक किती ते 3. याचा मल्टिप्लिकेशन करायचं काय आलं 6. याच्यावर 5 चा स्क्वेअर ठेवायचा 625. ठीक आहे, तसं तुम्हाला स्क्वेअर माहितच आहे. चला आता इथं पहा प्लस 49 इकडे गेल्या मायनस 625 मायनस 49 तर हा आपला एक स्क्वेअर येतो 576. काय तो 576 इक्वल टू बी सी स्क्वेअर. आपल्याला बी सी ची व्हॅल्यू काढायचं आहे तर टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड दोन्ही साइडला आपण काय घेऊ वर्ग घेऊ. 25 याचं स्क्वेअर रूट काय होते 24. याचं स्क्वेअर रूट काय होईल स्क्वेअर. हा आला आपला बी सी इक्वल टू 24. ठीक आहे, तर ही साइड किती मिळाली आपल्याला 24. चला ही मिळाली आपल्याला 24. आता आपल्याला काय काढायचे आहे आपल्याला रेशो काढायचा आहे कॉस थीटा अँड टॅन थीटा. कॉस थीटा काय असतो कॉस थीटा बरोबर असतो आपला ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. हा ठीक आहे, हा ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. ऍडजसंट साइड काय आहे 24. ठीक आहे, आणि हायपोटेन्यूज किती आहे 25. एक रेशो मिळाला. दुसरा बघा आपल्याला टॅन थीटा काढायचा. टॅन थीटा काय असतो आपला. ठीक आहे, याची नंतर ट्रिक सांगणार आहोत. तुम्हाला माहितच असते कॉस थीटा साइन थीटा काय असतो. तर नाही आठवलं तर मी तुम्हाला एक फनी सेंटेन्स सांगा त्याच्यावरून तुम्हाला लक्षात राहा. टॅन थीटा काय असतो आपला अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. अपोजिट साइड काय आहे अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट. होय ठीक आहे, तेव्हा डायरेक्टली अपोजिट लिहा आणि ऍडजसंट मी फक्त येते. ठीक आहे, चला तर इथं अपोजिट साइड काय आहे आपली 7, ऍडजसंट काय आहे 25. समजलं. ठीक आहे, तर अशा प्रकारे प्रॉब्लेम झाला. आपण आता जर ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीज न गेलो असतो तर आपल्याला माहित आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. ठीक आहे, चला तर इथं व्हॅल्यू ठेवू. साइन स्क्वेअर थीटा किती होता 7/25. साइन स्क्वेअर थीटा किती येईल 7/25 ही व्हॅल्यू होती. ठीक आहे, याचा स्क्वेअर करायचा आहे. याचा काय करायचं आहे आपला स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. आता याचा स्क्वेअर 49/625. ठीक आहे, 7 चा स्क्वेअर 49, 7 चा स्क्वेअर 49 अपॉन 625 प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. हा प्लस आहे इकडे गेल्यावर मायनस होईल म्हणजे देअरफॉर कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 - 49 अपॉन 625. ठीक आहे, चला याचं काय करू आपण तिरकस गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन. हा काय होईल 625 × 1 625. 625 आहे का 625 मायनस 49 किती ते 576 अपॉन 625. आला आपला 576 अपॉन 625. तर आता कॉस स्क्वेअर थीटा बरोबर होता हे कशा बरोबर होता कॉस स्क्वेअर थीटा. याचं स्क्वेअर रूट घेऊ याचं स्क्वेअर रूट घेऊ. कॉस स्क्वेअर थीटाचा स्क्वेअर रूट कॉस थीटा. याचा स्क्वेअर रूट 24 आणि याचं स्क्वेअर रूट 25. ठीक आहे, पायथागोरस ट्रिपलेट असते पायथागोरस ट्रिपलेट असते. बघा पहिला आलता आपला 24/25 कॉस थीटा.
समजलं. नेक्स्ट घेऊ. चला असं सोडू शकता, पण इथं काय येते आपला फ्रॅक्शन येते. फ्रॅक्शनचं काय करावं लागते आपल्याला, सबट्रॅक्शन करावं लागते. ठीक आहे, ते थोडंसं एवढं आहे. आणि आपल्याला हा फॉर्म्युला माहित पाहिजे. काय पाहिजे, हा फॉर्म्युला माहित पाहिजे. तुमचा पाठ असेलच. ठीक आहे, तर तुम्हाला ह्या मेथडनं आवडत असेल तर ह्या मेथडनं करा, आणि ह्या मेथडनं येत असेल तर ह्या मेथडनं करा. ठीक आहे, जास्तीत जास्त माझ्या क्लासची मुलं ह्या मेथडनं जातात, म्हणून मी ह्या मेथडनं घेणार आहे. तुम्हाला ही मेथड म्हणजे आवडत असेल तर ह्या मेथडनं पण आपण घेऊ प्रॉब्लेम. पण आजची प्रॉब्लेम ह्याच मेथडनं घेणार आहोत आपण, पायथागोरस थेरम. ठीक आहे, चला आता टॅन थीटा पाहायचं आहे. टॅन थीटा बरोबर काय असतो आपला, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. टॅन थीटा काय असतो आपला, टॅन थीटा असतो आपला साइन थीटा अपॉन कॉस थीटा. टॅन थीटा बरोबर काय असते, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. साइन थीटा किती होता, 7/25. किती होता, 7/25. कॉस थीटा किती होता, 24/25. 24/25. पहिला अपूर्णांक भागिला दुसरा, तर काय होते, पहिला अपूर्णांक गुणिला दुसऱ्या अपूर्णांकाचा व्यस्त. पहिला अपूर्णांक फर्स्ट फ्रॅक्शन इनटू इनवर्स ऑफ सेकंड. याचा इनवर्स म्हणजे याला उलट करा फक्त. 25/24 हा कट झाला. tan थीटा इक्वल टू काय आला आपला, 7/25. इथं पण हेच आन्सर आहे, इथं पण काय आहे, हेच आन्सर आहे, 7/25. ठीक आहे, देअरफॉर tan थीटा इक्वल टू काय आला आपला, 7/25. ठीक आहे, सॉरी 24. आणि डायग्राम बरोबर tan थीटा काय होते, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट 7/24. ठीक आहे, ट्रायंगल काढला. तुम्हाला पायथागोरस त्रिकोट माहित असेल. tan थीटा सगळ्या आयडेंटिटीचे तुम्ही व्हॅल्यू काढू शकता. tan थीटा, cos थीटा, कोसेक थीटा, cot थीटा सगळ्या प्रकारे. ठीक आहे, ट्रायंगल काढायचा. ट्रायंगल वरून तुम्हाला रेशो माहित असतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे प्रॉब्लेम चाललेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल घेऊन घ्या, येत असेल प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम घेतो मी थर्ड. याच्यात इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे तुमचा सॉल्व प्रॉब्लेम 3 2 3 4 5 6. ठीक आहे, 6 नंबर ही इम्पॉर्टंट आहे. तर हे सॉल्व प्रॉब्लेम ही इम्पॉर्टंट आहे याच्यात आता येणाऱ्या एक्झामसाठी. ठीक आहे, तर एक्झाम्पल आहे 2 3 4 5 6. ठीक आहे, एवढे प्रॉब्लेम करायचे आहे तुम्हाला, आणखी इम्पॉर्टन्स प्रॉब्लेम्स आहे. चला, तर आता मी थर्ड प्रॉब्लेम घेतो, नंतर फिफ्थ घेतो, नंतर सिक्स्थ प्रॉब्लेम जातो. ठीक आहे, तर ते प्रॉब्लेम घेतलं तर आपल्याला वेळ जास्त लागेल. ठीक आहे, तर नेक्स्ट प्रॉब्लेम आपण त्याच्या दिला. ठीक आहे, exercise has 6.1. थर्ड प्रॉब्लेम 6.1 एक्सरसाइज सुरू आहे आपला. थर्ड प्रॉब्लेम. ठीक आहे, थर्ड तिकडे ते येऊन जाते. थर्ड लिहून घेतो मी. इफ cot theta equal to 40/9. Find the values of cosec theta and tan theta. Find the values of
values of cosec theta and sin theta, cosec theta and sin theta, sin. Next problem है fifth number, fifth number. So here I have if tan theta equal to 1, ठीक है, theta equal to 1, then find the values of sin theta plus cos theta, sin theta plus cos theta upon sec theta plus cosec theta, sec theta plus cosec theta, cosec theta. Okay, हे झाले आपल्या व्हॅल्यूज. बघा इथे काय दिलं आहे आपल्याला, cot theta equal to 40/9. Find the values of cosec theta and sin theta. एक ट्रायंगल काढू आपण, लेट ABC विथ अ राइट एंगल ट्रायंगल. ठीक आहे, समजा ABC हा काय काटकोन त्रिकोण. चला 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 cot theta म्हणजे काय होते आपला, cot theta म्हणजे होते आपला, हे होते cot theta असतो आपला tan theta च्या अपोजिट. म्हणजे हा काय होईल आपला, tan theta होतो आपला, tan theta होतो आपला बघा अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट. cot theta याच्या अपोजिट होते म्हणजे A अपॉन O, AO. ठीक आहे, AO म्हणू शकता तुम्ही. चला तर हा घेतला मी थीटा, ऍडजसंट साइड झाली ही, अपोजिट साइड झाली ही, हा झाला आपला हायपोटेन्यूज. ओके चला समजलं बरं. चल बघा इथं व्हॅल्यू ठेवून घेऊ आपण. बघा ऍडजसंट साइड किती झाली आपली, हा झाला आपला अपोजिट, ऍडजसंट अपॉन अपोजिट. ठीक आहे, AO. चला cot theta बरोबर काय झालं आपला AO, ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड 40/9. ठीक आहे. चला तर लगतची बाजू काय झाली, थीटाच्या लगतची बाजू झाली 40 अँड अपोजिट साइड झाली आपली 9. ठीक आहे, पायथागोरस थेरम ना हा झाला आपला, अपोजिट किती आहे आपली 9, हा आहे 40. 40 स्क्वेअर किती येतो 1600, 9 स्क्वेअर किती येतो 81 आणि स्क्वेअर रूट याचं जवळपास 41 चा जवळपास. ठीक आहे, तर हायपोटेनस किती आहे आपला 41. ठीक आहे. चला तर आपण पायथागोरस थेरम ने याची व्हॅल्यू काढून घेऊ. ठीक आहे, इन राइट एंगल ट्रायंगल ABC, इन राइट एंगल ट्रायंगल ABC. ठीक है, इन राइट एंगल ट्रायंगल ABC. चला व्हॅल्यू पुट करा. हायपोटेनस स्क्वेअर AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. नाव काय आहे थेरमचं, बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम. तर व्हॅल्यू पुट करा. AC म्हणजे हायपोटेनस माहित नाही, AB किती आहे 9, 9 स्क्वेअर, BC किती आहे 40 स्क्वेअर. ठीक आहे, 9 स्क्वेअर किती असते 81, 4 स्क्वेअर किती असतो 16, याच्यावर 2 झिरो ठेवा 1600. ठीक आहे, दोघांची एडिशन किती आली 1681, 1681. कशाचं स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर रूट काढायचं, स्क्वेअर रूट 41 चं 16, 81. ठीक आहे. चला तर हा काय झाला आपला, याचं स्क्वेअर रूट काढलं तर 4 16 0 0, हा 4 ऍड केला 8. चला तर काय राहिला आपला 81. आता 81 तर इथं 1 ठेवला, हा काय तो 41, 81. ठीक आहे, तर हे आलं आपला स्क्वेअर रूट 41. चला तर AC चं स्क्वेअर रूट AC, 1681 चं स्क्वेअर रूट 41. किती आलं आपलं 41. चला समजलं. इथं हा 1 इथं ऍड करून द्यायचा, हा झाला 82. ठीक आहे, याच्या डबल ही संख्या आली पाहिजे. ठीक आहे, 41 च्या डबल
82 का आपला स्क्वेअर रूट करेक्ट. ठीक आहे. तर AC आला आपला 41. आता आपल्याला कळायचं आहे 41 कोसेक थीटा साइन थीटा अँड कोसेक अँड साइन थीटा. ठीक आहे. कोसेक थीटा हा कशाच्या ऑपोजिट असतो आपला साइन थीटाच्या, म्हणजे 1/sin थीटा. ठीक आहे. चला साइन थीटा काढता येते तुम्हाला. साइन थीटा काय होतो आपला अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. तर याच्या उलट काय होईल आपला हायपोटेन्यूस अपॉन अपोजिट साइड. साइन थीटा काय असतो अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. कोसेक थीटाच्या अपोजिट आहे तर काय होईल हायपोटेन्यूस अपॉन अपोजिट साइड. तर आन्सर काय येईल 41. सॉरी इथं लिहू आपण हायपोटेन्यूस अपॉन अपोजिट साइड. ठीक आहे. चल हायपोटेन्यूस किती आहे 41, अपोजिट साइड किती आहे 9. हे आलं आपलं आन्सर. ठीक आहे. चल 81 ही करता है 80. ओके. चल नंतर काय साइन थीटा. साइन थीटा आता काढला आधी काढायला पाहिजे होता. ठीक आहे. साइन थीटा याच्या अपोजिट येईल. साइन थीटा काय येईल याच्या अपोजिट. काय येईल आपला अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. दॅट इज अपोजिट साइड आहे 9 आणि हायपोटेन्यूस आहे 41, म्हणजे हा आपला 9/41. ठीक आहे. चल पायथागोरस थेरम तुम्हाला येतेच. याचा रेशो माहित पाहिजे तुम्हाला. कोसेक थीटा म्हणजे काय असतो साइन थीटा कॉस थीटा टॅन थीटा. ठीक आहे. साइन थीटाच्या अपोजिट असतो कोसेक थीटा, कॉस थीटाच्या अपोजिट असतो सेक थीटा, टॅन थीटाच्या अपोजिट असतो कॉट थीटा. ठीक आहे. तर त्याला काय करायचं आपला न्यूमरेटर चा डिनॉमिनेटर चेंज करायचं. ठीक आहे. साइन थीटा आपला काय असेल साइन थीटाचा न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर असेल तो कोसेक थीटा मध्ये काय होईल dn डॉन दॅट इज डिनॉमिनेटर अपॉन न्यूमरेटर. ठीक आहे. टॅन थीटा काय असतो आपला टॅन थीटा अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट असते. तर कॉट थीटा त्याच्या अपोजिट काय होईल AO दॅट इज काय असेल ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट. ठीक आहे. तुम्हाला माहितच असतात रेशो. ठीक आहे. आणि रेशो तुम्हाला येत नसेल तर मी एक ट्रिकी मेथड तुम्हाला लास्टली सांगणार. ठीक आहे. चला आता इथं बघा आपला हा 9th मधला प्रॉब्लेम आहे. कुठला आहे 9th मध्ये. टॅन थीटाची व्हॅल्यू 1 केव्हा असते टॅन 45. टॅन 45 डिग्रीची व्हॅल्यू काय असते आपली 1 असते. काय असते 1. Then find the values of sin theta plus cos theta upon sec theta plus cosec theta. तर इथं थीटाची व्हॅल्यू काय आली इथं बघा. थीटाची व्हॅल्यू आली आपली 45 डिग्री. काय आली इथं बघा tan थीटा इक्वल टू 1. हा 1 इथं ठेवला तर tan थीटा बरोबर काय येतं 45. ठीक आहे. किंवा tan इनवर्स 1 इक्वल टू थीटा इक्वल टू 45 असे लिहू शकतो आपण. असं घ्यायचं. ठीक आहे. 11th मध्ये टॅन इनवर्स करून काढू शकतो. आता इथं पहा थीटाची व्हॅल्यू काय आली आपली देअरफॉर थीटा इथं लिहितो मी tan 45 ची व्हॅल्यू असते आपली 1. तर tan थीटा इक्वल टू 1 हा 1 राईट साइडला आहे. ठीक आहे. थीटाच्या जागी काय आला 45 म्हणजे थीटाची व्हॅल्यू काय आली आपली 45 डिग्री. सॉरी 45 डिग्री. ठीक आहे. 45 डिग्री समजलं. आता ह्या सर्व थीटाची व्हॅल्यू काय झाली आपली 45 डिग्री झाली. ठीक आहे. चला तर हे रिलेशन लिहूया आपण. काय होते रिलेशन बघा साइन थीटा प्लस कॉस थीटा. ठीक आहे. ट्रिग्नोमेट्रिक्स रेशोज काय काय सेक थीटा प्लस कोसेक थीटा. कोसेक तर साइन थीटा माहित असते तुम्हाला. साइन थीटा साइन 45 इथं व्हॅल्यू थीटाची काय ठेवायची साइन 45. कॉस 45 डिग्री. त्याच्यानंतर काय आपला सेक 45 डिग्री. ठीक आहे. चला 45 डिग्री. त्याच्यानंतर काय कोसेक 45 डिग्री. कोसेक काय 45 डिग्री. चला आता याच्या व्हॅल्यू ठेवू. साइन 45 डिग्री माहित आहे तुम्हाला 1/√5. इथं बघा साइन 45 डिग्री असते आपला 1/√2. ठीक आहे. कॉस 45 ची व्हॅल्यू हेच राहते. ठीक आहे. तुम्हाला टेबल
पाठ करून घ्यायचा. ठीक आहे, त्याची ट्रिकी मेथड आहे. तुम्हाला आवश्यक असेल तर कॉमेंट्समध्ये सांगा, मी ती मेथड सांगा. एखादाच प्रॉब्लेम असते त्याच्यामुळं मी एवढी सांगण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, सेक 45 किती असेल? सेक असतो कोसेकच्या अपोजिट. सेक 45 झाला आपला याच्या अपोजिट. यातले अपोजिट करत काय होईल? स्क्वेअर रूट 2 अपॉन 1. 1 सगळ्याचा बेस असतो, सगळ्याचा पाया असतो, पण लिहायची गरज नाही. कोसेक काय येईल? साईनच्या अपोजिट, म्हणजे तोही स्क्वेअर रूट 2, म्हणजे सेम व्हॅल्यू जवळपास. ठीक आहे, याच्या दोघांच्या सेम, साइन कॉसच्या सेम. ठीक आहे, कोसेक 45 डिग्री हा काय असतो आपला? स्क्वेअर रूट 2. ठीक आहे, चला तर आपण प्रत्येकाची व्हॅल्यू ठेवूया. ठीक आहे, साइन 45 काय होता? 1 अपॉन स्क्वेअर रूट 2. 1 अपॉन स्क्वेअर रूट 2. कॉस 45 काय होता? 1 अपॉन स्क्वेअर रूट 2 प्लस 1 अपॉन स्क्वेअर रूट 2. ठीक आहे, सेक 45 किती होता? स्क्वेअर रूट 2. किती होता? स्क्वेअर रूट 2. कोसेक 45 किती होता? स्क्वेअर रूट 2. चला ठीक आहे, आता इथं बा डिनॉमिनेटर सारखं आहे. 1 प्लस 1 काय होईल? 2. ठीक आहे, चला तर न्यूमरेटरचे ॲडिशन होते, वरचेची ॲडिशन होते. 1 प्लस 1 2 आणि डिनॉमिनेटर जसा तसा. ठीक आहे, इथं बा इथं 2 स्क्वेअर रूट 2, दोनदा आलं स्क्वेअर रूट 2, तर काय लिहू शकतो आपण? 2 स्क्वेअर रूट 2 आणि याचा डिनॉमिनेटर काय? 1. फर्स्ट फ्रॅक्शन अपॉन सेकंड असला तर काय करतो आपण? फर्स्ट फ्रॅक्शन इनटू इनवर्स ऑफ सेकंड. ठीक आहे, पहिला अपूर्णांक भागीला दुसरा अपूर्णांक असला तर काय करतो? आपला पहिला अपूर्णांक गुणीला दुसऱ्या अपूर्णांकाचा व्यस्त. व्यस्त म्हणजे उलटा. ठीक आहे, तर हा झाला 2 स्क्वेअर रूट 2, याचा उलटा झाला आपला 1 अपॉन 2 स्क्वेअर रूट 2. ठीक आहे, तर 2 2 कट झाला, वर काय राहिला? 1 स्क्वेअर रूट 2 इंटू स्क्वेअर रूट 2 काय होते? स्क्वेअर रूटच्या घरातून बाहेर निघते. तर काय झालं आन्सर? 1/2. ठीक आहे, समजलं? तर हे झाले आपले पायथागोरस थेरम वरील प्रॉब्लेम. ठीक आहे, नेक्स्ट आपण काही रेशोज प्रूव्ह करायचे. ठीक आहे, म्हणजे काही आपल्याला इक्वेशन दिली आहे ट्रिग्नोमेट्रिक. ठीक आहे, रेशोच्या फॉर्म मध्ये ते प्रूव्ह करायचे. ठीक आहे, चला तर आता ते प्रॉब्लेम घेणार. ठीक आहे, स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, काही इझी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर जवळपास याच्यात प्रॉब्लेम्स आहे आपले 12, तर आपण 6 प्रॉब्लेम घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, जास्तीत जास्त प्रॉब्लेम आपण घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे थोडा आपला व्हिडिओ लांब होऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे लेंदी होऊ शकतो, टाइम कन्झ्युमिंग होईल. पेशंट ठेवायचा, तुम्हाला जे जे आवश्यक प्रॉब्लेम आहे ते बघून घ्यायचे. ठीक आहे, प्रूव्ह दे आपल्याला प्रूव्ह करायचे. ठीक आहे, 6 नंबर प्रूव्ह दॅट. ठीक आहे, फर्स्ट प्रॉब्लेम आहे आपला साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा इक्वल टू सेक थीटा. सेकंड प्रॉब्लेम आपण इथंच घेऊया. सेकंड येतो आपला कॉस स्क्वेअर थीटा इंटू 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. थर्ड प्रॉब्लेम आहे आपला इझी प्रॉब्लेम आहे, 1 या 2 मार्क्स. ठीक आहे, 6.2 मध्ये हार्ड होते, कट झालेला आहे. तर हा आहे आपला 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा
1 प्लस साइन थीटा इक्वल टू सेक थीटा मायनस टेन थीटा, सेक थीटा मायनस टेन थीटा मायनस टेन थीटा. त्याच्यानंतर आहे आपला फोर्थ प्रॉब्लेम. ठीक आहे, फोर्थ प्रॉब्लेम पण इथे घेऊ. फोर्थ प्रॉब्लेम ओके. फोर्थ प्रॉब्लेम सेक थीटा मायनस कॉस थीटा, सेक थीटा मायनस कॉस थीटा, sec cot theta plus tan theta, cot theta plus tan theta equal to tan theta sec theta, tan theta sec theta, tan theta sec sec. फिफ्थ प्रॉब्लम है आपका. cot theta plus tan theta, cot theta plus tan theta equal to cosec theta into sec theta, cosec theta into sec theta, sec theta. त्याच्यानंतर आहे आपला सिक्स प्रॉब्लेम. सिक्स प्रॉब्लेम आपला है 1 upon sec theta minus tan theta, 1 upon sec theta minus tan theta, चलो डिवाइड इक्वल टू sec theta plus tan theta, sec theta plus tan theta. चलो, तर अशा प्रकारे प्रॉब्लेम्स आहे. सगळ्यात इझी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला माहित आहे ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीज आपल्याला यूज करावा लागतात. त्या मी इकडे लिहून देतो. ठीक आहे, तर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 माहित असेल तुम्हाला एक फॉर्म्युला. सेकंड आहे आपला 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा, सेक स्क्वेअर थीटा. त्याच्यानंतर आहे आपला थर्ड फॉर्म्युला 1 प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा, कोसेक स्क्वेअर. एवढे तीन फॉर्म्युले तुम्हाला माहित पाहिजे. 3 वरून त्याचे 2 होतात, 2 9 फॉर्म्युले तयार होऊन जातात त्यांचे. ठीक आहे, हे 3 तुम्ही पाठ करून ठेवायचे. ठीक आहे, त्याची पण मी मेथड सांगाल तुम्हाला आवश्यक असेल तर, नाही तर तुम्ही पाठ करू शकता. फक्त 3 फॉर्म्युले. चला इथं बघा साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा इक्वल टू सेक थीटा लावायचे. चला सेक थीटा काय असतो आपला 1 अपॉन कॉस थीटा. म्हणजे हा न्यूमरेटर काय झाला पाहिजे 1 झाला पाहिजे आणि हा काय झाला पाहिजे आपला कॉस राहिला पाहिजे. तो कॉस आहे. ठीक आहे, चल सिंपल आहे. आता डबल लिहित नाही मी. ठीक आहे, LHS पकडा, LHS घेतला लिहायला का. ठीक आहे, साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा. चल इथं काय करू शकता तुम्ही, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. इथं पहा साइन स्क्वेअर थीटा आहे, इथं कॉस स्क्वेअर कॉस थीटा इंटू कॉस थीटा, कॉस स्क्वेअर थीटा, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 येते. वर 1 झाला, हा काय डिवाइड कॉस थीटा, 1 अपॉन कॉस थीटा सेक थीटा. सो सिंपल. ठीक आहे, चला तर इथं काय करू, याचा छेद काय आहे, डिनॉमिनेटर 1 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आपण. साइन स्क्वेअर थीटा कॉस थीटा इंटू कॉस थीटा, कॉस स्क्वेअर थीटा लिहितो मी डायरेक्ट. कॉस थीटा इंटू 1 कॉस थीटा काय झाला आपला साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा काय होता 1. ठीक आहे, तर न्यूमरेटर काय झाला आपला 1. ठीक आहे, हा काय होईल 1 अपॉन कॉस थीटा काय असतो सेक थीटा, काय असतो सेक थीटा. म्हणजे LHS इक्वल टू RHS आहे. ठीक आहे, याच्या बरोबर काय झालं होतं 1 अपॉन कॉस थीटा काय होतो सेक थीटा. चला पहिला क्वेश्चन इझी होता, 1 मार्क क्वेश्चन. ठीक आहे, कधी कधी 2 मार्क. ठीक आहे, जास्त म्हणजे नशीब 2 मार्क झाला. ठीक आहे, कधी कधी असते 2 मार्कचा. ठीक आहे, आणि 1 मार्कचा आपल्याला फिलिंग द ब्लँक्स मध्ये विचारू शकतो. इथं बघा
आपल्याला याला 1 बनवायचं आहे. आपल्याला माहित आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काय असतो, सेक स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा आपण सेक स्क्वेअर थिटा वगैरे. ठीक आहे, सिंपल प्रॉब्लेम आहे. चला LHS लिहितो मी. कॉस स्क्वेअर थिटा काय आहे, कॉस स्क्वेअर थिटा चला जसं तसा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा डायरेक्ट लिहिलं असतं, पण आपण एक स्टेप जास्त केलं. चला कॉस स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काय आहे आपला सेक स्क्वेअर थिटा. काय सेक स्क्वेअर थिटा इंटू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काय झाला सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे, चला आता सेक स्क्वेअर थिटा याच्या ऑपोजिट असते, मी लिहितो मग करून. कॉस स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा काय असते 1 अपॉन कॉस. हाचा स्क्वेअर आहे तर हा स्क्वेअर करा, हा काय स्क्वेअर केला. चला हा काय झाला कट. काय आला LHS 1, RHS काय होतं 1. समजलं. चल असं दिसलं तर आपण पहिलं काय करायचं, रॅशनलाइज करायचं. काय करायचं, या डिनॉमिनेटरच्या अपोजिट सॉर्ट्स न मल्टिप्लाइड करायचं, परिमेयकरण करायचं, रॅशनलाइज. ठीक आहे, चल तर LHS काय आपला LHS सर्वात आधी 1 मायनस साइन थीटा. ठीक आहे, चला सर्वात आधी ही मेथड बनवायची. ठीक आहे, चल याला काय करू आपण रॅशनलाइज. काय करू रॅशनल. हा काय होता वरचा बघा स्पेशल स्क्वेअर रूट टू 1 मायनस साइन थीटा. खालचा काय होता आपला डिनॉमिनेटर 1 प्लस साइन थीटा, 1 प्लस साइन थीटा. ठीक आहे, याच्या ऑपोजिट साइन काय होईल 1 मायनस साइन थीटा ने मल्टिप्लाइड करायचं खाली. ठीक आहे, खाली मल्टिप्लाइड केलं. ठीक आहे, तर वरचा बोंबलन त्याच्यासाठी आपल्याला वरही मल्टिप्लाइड करावं लागेल. तर वर मल्टिप्लाइड करतो मी 1 मायनस स्क्वेअर रूट 1 मायनस साइन थीटा. ठीक आहे, चल स्क्वेअर रूट इंटू स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूटच्या घरातून निघाल बाहेर. ठीक आहे, तर हा निघाला स्क्वेअर रूटच्या घरातून बाहेर कोण 1 मायनस साइन थीटा. कोण निघाला 1 मायनस साइन थीटा. इथं बघा स्क्वेअर रूट 1 प्लस साइन थीटा 1 मायनस साइन थीटा हे दोन्ही सारखे होते, तर हा बाहेर निघाला स्क्वेअर रूट मधून, हा बाहेर निघणार नाही. हा काय होईल a प्लस बी इंटू a मायनस बी. तर हा काय होतो पहिल्याचा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे, चला हा काय होईल 1 चा स्क्वेअर काय असतो 1, साइन चा स्क्वेअर काय असतो साइन स्क्वेअर थीटा. त्याचा स्क्वेअर करून घ्या. ठीक आहे, चला आता इथं स्क्वेअर रूट नाही आहे, तर म्हणजे यालाही बाहेर काढायचं आहे आपल्याला. चला याला बाहेर काढू. वर काय न्यूमरेटर 1 मायनस साइन थीटा 1 मायनस साइन थीटा. खाली काय डिनॉमिनेटर 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. आता इथं बघा 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा, हा साइन स्क्वेअर थीटा इकडे गेला तर काय होते 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा. काय होतो कॉस स्क्वेअर थीटा. चला तर इथं काय होईल आपला, हा होईल आपला स्क्वेअर रूट कॉस स्क्वेअर थीटा. आता कॉस स्क्वेअर थीटाचं स्क्वेअर रूट काय येईल कॉस थीटा. ठीक आहे, हा काय झाला आपला 1 मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा. ठीक आहे, चल आता 1 अपॉन कॉस थीटा काय होतो सेक थीटा, साइन थीटा अपॉन कॉस थीटा काय होतो टॅन थीटा. ठीक आहे, आपल्याला कॉस थीटा हा जो डिनॉमिनेटर आहे हा दोघांनाही वाटून द्यायचा. 1 अपॉन कॉस थीटा सेक थीटा मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा टॅन थीटा. ठीक आहे, तुम्ही लिहू शकता एवढी गोष्ट. समजलं. नाहीतर 6 प्रॉब्लेम मी मिटून टाकतो आणि आपण इकडे लिहू शकतो. आता होता आपला 1 मायनस साइन थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा, 1 मायनस साइन थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटाचा स्क्वेअर रूट कॉस थीटा. डिनॉमिनेटर वाटला याला काय झाला 1 अपॉन कॉस थीटा. हा काय झाला साइन थीटा अपॉन कॉस थीटा. इथं काय आला 1 अपॉन कॉस थीटा सेक थीटा. हा काय आला आपला टॅन थीटा. ठीक आहे, तर इथं काय आला LHS इक्वल टू RHS. इथं लिहायचं LHS इक्वल टू RHS. परत हा हे जे रेशोज आहे. ठीक आहे, ट्रिग्नोमेट्री
आयडेंटिटीज आहे, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज या परत तुम्हाला लिहायला. ठीक आहे, आपण मी हे प्रॉब्लेम इथे सांगेल. ठीक आहे, चला तर आता फोर्थ प्रॉब्लेम पाहू. तर हे 2 मार्क्स प्रॉब्लेम्स आहे. ठीक आहे, चला तर आता फोर्थ प्रॉब्लेम पाहू. आपल्याला हे 3 फॉर्म्युले पाठ पाहिजे. इथं काय होते, सेक थीटा मायनस कॉस थीटा कॉट थीटा प्लस टॅन थीटा इक्वल टू टॅन थीटा प्लस सेक थीटा. आता इथं बघा, चला तुम्ही याला काय करावं लागेल, आपल्याला याला सेक थी टॅन थीटा आणि सेक थीटा मध्ये बदलायचं आहे, चेंज करायचं आहे. ठीक आहे, चला तर सेक थीटा इथं डायरेक्टली तुम्ही LHS सेक थीटा बरोबर काय असते 1 अपॉन कॉस थीटा. काय असतो 1 अपॉन कॉस थीटा. कॉस थीटा जसं तसा. कॉट थीटा काय असतो साइन थीटा अपॉन कॉस थीटा. साइन थीटा अपॉन कॉस थीटा. टॅन थीटा काय असतो आपला साइन थीटा अपॉन कॉट थीटा उलटा असतो. कॉट थीटा काय असतो कॉस थीटा अपॉन साइन थीटा. कॉस थीटा अपॉन साइन थीटा. साइन टॅन थीटा काय असतो साइन थीटा अपॉन कॉस थीटा. ठीक आहे, एकमेकाच्या ऑपोजिट. चला आता याला काय करू शकतो आपण, डिनॉमिनेटर सारखा करू शकतो. चला करू याला 1 कॉस थीटा इंटू कॉस थीटा कॉस स्क्वेअर थीटा. खाली काय राहिला आपला कॉस थीटा, काय राहिला कॉस थीटा. चला चला इथं बघा, डिनॉमिनेटर सारखं नाहीये, पाया सारखा नाहीये, पाया सारखा करू ज्या काय होईल कॉस थीटा इंटू कॉस थीटा कॉस स्क्वेअर थीटा. डायरेक्टली तर एक स्टेप तुम्ही जास्त घ्यायची. साइन थीटा इंटू साइन थीटा साइन स्क्वेअर थीटा अपॉन काय झालं साइन थीटा इंटू कॉस थीटा. साइन थीटा इंटू कॉस थीटा झाला. आता इथं 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा काय होईल, हा कॉस स्क्वेअर थीटा इकडे नेला तर काय होईल 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा साइन स्क्वेअर थीटा. काय होतो साइन स्क्वेअर थीटा. चला इथं लिहा साइन स्क्वेअर थीटा अपॉन काय होता कॉस थीटा 2 ब्रॅकेट. ठीक आहे, इंटू. ठीक आहे, 2 ब्रॅकेट मध्ये साइन नाही म्हणजे काय साइन मल्टिप्लाय. कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा 1 काय होतं 1 अपॉन काय साइन थीटा इंटू कॉस थीटा. हा जो डॉट आहे हा मल्टिप्लाय असतो माहित असेल. इथं काय होईल एक साइन थीटा कट झाला. ठीक आहे, चला इथं काय आला कॉस इंटू कॉस. एक साइन थीटा याच्यातून कट झाला, एक शिल्लक राहिला. हा आहे वर साइन थीटा. डिनॉमिनेटर मध्ये काय कॉस थीटा इंटू कॉस थीटा कॉस थीटा इंटू कॉस थीटा. तर हा काय आला कॉस स्क्वेअर थीटा. चल काय आन्सर बघू आपण, काय आणायचं आहे टॅन थीटा आणि सेक थीटा. तर आपण काय करू, आपण याचा जो डिनॉमिनेटर आहे हा वाटून घेऊ. हा काय झाला साइन थीटाचे फॅक्टर पाठवू आपण साइन थीटा इंटू 1. डिनॉमिनेटर एक कॉस थीटा याले दिला, एक कॉस थीटा याले दिला. तर काय आला साइन थीटा अपॉन कॉस थीटा टॅन थीटा. काय आला टॅन थीटा इंटू हा काय आला सेक थीटा. हे जवळ जवळ आपण हे प्रॉब्लेम परत लिहून घेऊ. 500 मीटर लिहितो मीटर. प्रॉब्लेम कॉट थीटा प्लस टॅन थीटा इक्वल टू कोसेक थीटा इंटू सेक थीटा. कोसेक थीटा इंटू सेक थीटा. चला चला 6 प्रॉब्लेम नवीन मीटर टाकतो. ठीक आहे, हँड रायटिंग ओके. चला आता यालाही परत आपण कॉट थीटा काय लिहू शकतो. पहिले याला काय करू रेशो मध्ये लिहू. म्हणजे थीटा काय असते आपला कॉस थीटा अपॉन साइन थीटा. ठीक आहे, LHS इथं जागा आहे आपल्याजवळ. ठीक आहे, 6 प्रॉब्लेम याला मिटून लिहू. कॉट थीटा होतो आपला कॉट थीटा लिहून घेतो मी LHS आधी. कॉट थीटा झाला आपला प्लस टॅन थीटा प्लस टॅन थीटा एवढंच आहे. कॉट थीटा असतो कॉस थीटा अपॉन साइन थीटा. काय असतो
कॉस थिटा अपॉन साइन थिटा, ठीक आहे. प्लस टॅन थिटा काय असतो आपला साइन थिटा अपॉन कॉस थिटा, काय असतो साइन थिटा अपॉन कॉस थिटा. चला आता इथं बघा डिनॉमिनेटर सारखं नाही, डिनॉमिनेटर सारखं करायचं, बाकी काही नाही आहे. फ्रॅक्शनची जशी ऍडिशन करतो तसं करायचं आहे आपल्याला, फक्त इथं रेशो ट्रिग्नोमेट्रिक आहे, ठीक आहे. कॉस थिटा इंटू कॉस थिटा, चला कॉस थिटा इंटू कॉस थिटा किंवा कॉस स्क्वेअर थिटा, ठीक आहे. जागा एक्सटेज जास्त गेली. साइन थिटा इंटू साइन थिटा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करत आहोत आपला साइन स्क्वेअर थिटा अपॉन खाली काय राहील साइन थिटा इंटू कॉस थिटा, साइन थिटा इंटू कॉस थिटा इंटू कॉस थिटा, ठीक आहे. चला इथे डॉट घेऊन येतो म्हणजे लक्षात येईल, डॉट म्हणजे मल्टिप्लाय, ठीक आहे. नाही लिहिलं तर साइन कोणचं असते तर मल्टिप्लाय, ठीक आहे. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा काय होते 1, ठीक आहे. चला आता हा झाला 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा, ठीक आहे. इथं आयडेंटिटी जे यूज केली ते लिहायची आहे आपल्याला, ठीक आहे. चला म्हणजे लवकर लक्षात येईल. इथं बघा आता आपल्याला कोसेक थिटा आणि सेक थिटा बनवायचा आहे. 1 अपॉन साइन थिटा कोसेक थिटा होतं, 1 अपॉन कॉस थिटा काय होतं सेक थिटा. म्हणजे काय करू आपण, हा न्यूमरेटर 1 आहे, इथं डिनॉमिनेटर वाटला होता आपण, डिस्ट्रीब्यूट केला होता, इथं न्यूमरेटरचे फॅक्टर पाडू, म्हणजे न्यूमरेटर 1 चे फॅक्टर काय असतात 1 इंटू 1, 1 इंटू 1, चला 1 इंटू 1. 1 अपॉन साइन थिटा काय होतो कोसेक थिटा, काय होतो कोसेक थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा काय होतो सेक थिटा. हा काय झाला आपला कोसेक थिटा इंटू सेक थिटा इंटू सेक थिटा, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले 5 प्रॉब्लेम झाले, 6वा आपण घेऊया, ठीक आहे. चला नंतर म्हणजे आपले किती प्रॉब्लेम राहतात 6 प्रॉब्लेम राहतात, तर आपण 6वा आज घेऊया, नंतर 7वा 8वा 11वी 12वी पर्यंत उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊ, ठीक आहे. चला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल घेऊन घ्या, तुमच्याजवळ सोडवलेलं असेल तर एकदा व्हिडिओ बघून तुम्ही रिवाइज करू शकता, ठीक आहे. जे प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल तो व्हिडिओ स्किप करायचा आणि बघायचा आहे तुम्हाला. चल 6 प्रॉब्लेम आहे आपला 1 अपॉन सेक थीटा माइनस टेन थीटा सेक थीटा प्लस टेन थीटा सेक थीटा प्लस टेन थीटा. ओके आता इथं LHS ला आपल्याला RHS आणायचं आहे, ठीक आहे. LHS लिहितो 1 अपॉन सेक थीटा मायनस टेन थीटा. चला असं दिसलं तर आपण काय करतो इथं रॅशनलाइज करून पाहतो, ठीक आहे. तर रेशो घेतले तर येणार नाही, ठीक आहे. बघू आपण रेशो नंतर येईल. इथं काय करतो आपण रॅशनलाइज म्हणजे काय करतो जो डिनॉमिनेटर आहे त्याला याचं ऑपोजिट सर्च घेतो, म्हणजे हा याचा कॉन्जुगेट पेअर काय येते सेक थीटा प्लस टेन थीटा ना डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला मल्टिप्लाय करतो, अंश आणि छेदाला काय करतो आपण गुणतो, ठीक आहे. चला तर 1 अपॉन सेक थीटा मायनस टेन थीटा, ठीक आहे. चला आता याला काय केलं आपण सेक थीटा प्लस टेन थीटा ने गुणलं, ठीक आहे. चला
तर हा अंश बोमलणार नाही, बोमलणार. ठीक आहे, नाहीतर आपली व्हॅल्यू चेंज होणार. आपली काय होईल, व्हॅल्यू चेंज होणार. यालाही किती यानं मल्टिप्लाइड करावं लागेल. कशानं, सेक थिटा प्लस टॅन थिटानी. कशाने, सेक थिटा प्लस टॅन थिटानी मल्टिप्लाइड करावं लागेल. चल 1 न मल्टिप्लाइड केलं तर सेक थिटा प्लस टॅन थिटा. ठीक आहे, चला आता हा काय झाला आपला, सेक थिटा प्लस टॅन थिटा. चला इथं बघा, आता इथं बघा, इथं मायनस साईन आहे, इथं प्लस साईन आहे. म्हणजे ए मायनस बी, ए प्लस बी, हा ए मायनस बी इंटू ए प्लस बी, ए प्लस बी काय असते, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर, पहिल्याचा स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. चला हा फॉर्म्युला आहे. हा काय आला, फॉर्म्युला दिसते का मला कुठला आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. हा काय होईल बघा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, इथं लावू आपण, हा सेक स्क्वेअर थिटा. इकडे टॅन स्क्वेअर थिटाला इकडे घेऊन जा, हा काय तो सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय, 1. इक्वल टू काय आला, 1. चला तर आपला डिनोमिनेटर सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा बरोबर व्हॅल्यू काय आली, 1. तर आपल्याला काय, न्यूमरेटर सेक थिटा प्लस टॅन थिटा आलेला, सेक थिटा प्लस टॅन थिटा, आणि डिनोमिनेटर काय झालं, 1. ठीक आहे, सगळ्याचा डिनोमिनेटर काय असतो, 1. म्हणजे LHS इक्वल टू RHS. इकडे काय आलं आपलं, LHS इक्वल टू RH. ठीक आहे, तर अशा प्रकारे 6 प्रॉब्लेम आज आपले झाले. ठीक आहे, तर आपल्याला हा एक हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. आणि साइन थिटा म्हणजे काय होतो, कॉस थिटा म्हणजे काय होतो, कोसेक थिटा, कॉट थिटा, सेक थिटा म्हणजे काय होतो. ठीक आहे, त्याचं म्हणजे ऍडजस्टंट साइड अपॉन ऑपोजिट साइड होते की हायपोटेन्युस अपॉन ऑपोजिट होते, ते आपण आता घेणार. त्याच्यानंतर आपल्याला व्हॅल्यूचा टेबल करायचा आहे. त्याच्यात एक क्वेश्चन येतो आपला व्हॅल्यूवर. ठीक आहे, ह्या वर्षी दोन्ही येऊ शकतील. ठीक आहे, तर व्हॅल्यू कशा काढायच्या, टेबल पाठ करण्याची गरज नाही, फक्त लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला व्हॅल्यू. म्हणजे त्या टेबल मी तयार करून देईल, तुम्हाला टेबल पूर्ण स्वतः तयार करता येईल. ठीक आहे, चला अशा प्रकारे आपण तर एक ट्रिक सेंटेन्स आहे, चला लिहून घेऊ आपण. इथं बघा, रेशो साठी सेंटेन्स आहे आपला, सोहा कही तो आ, सोहा कही, कही असं लिहायचं आपलं, केच्या जागी सी घ्यायचा, कही तो आ, तो आ साठी ए. चला तर इथं बघा, एस ओ एच घ्यायचा आहे, ओ एच, ओ अपॉन एच. ठीक आहे, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्युस. कही, सी म्हणजे कॉस, ए म्हणजे ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्युस. तो आ, टी म्हणजे टॅन, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट. ठीक आहे, वाक्य पाठ करून घ्यायचं, सहा कही तो आ. ठीक आहे, तर एस म्हणजे साइन, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्युस, सी म्हणजे कॉस, ए ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्युस, आणि टॅन म्हणजे काय होतं आपला ओ ए. ठीक आहे, चला आता हेही असतात ॲब्रिव्हिएशन, हे पाठ करण्याची गरज नाही, तेही सांगितले असते, पण तुम्हाला लक्षात राहायला थोडा वेळ लागला. ठीक आहे, तर आता एवढंच लक्षात ठेवा. हे ट्रिकी सेंटेन्स ठेवा, हे फॉर्म्युले माहीतच असतात, रेशो तुम्हाला. ठीक आहे, तर साइनच्या अपोजिट काय असतो, साइनच्या अपोजिट असतो आपला कोसेक. कोण असतो अपोजिट, कोसेक. साइनच्या अपोजिट काय असतो आपला, कोसेक. साइन थिटा कोसेक थिटा. ठीक आहे, आणि कॉसच्या ऑपोजिट कोण असतो आपला, कॉसच्या ऑपोजिट असतो, ऑपोजिट तुम्ही, चला कॉसच्या ऑपोजिट असतो आपला सेक थिटा. कोण असतो, सेक. आणि टॅनच्या ऑपोजिट असतो कॉट थिटा. टॅनच्या ऑपोजिट काय असतो आपला, कॉट थिटा. चला आता बघा, कोसेक थिटा साइनच्या ऑपोजिट, तर हा उलटा होईल, ऑपोजिट म्हणजे हो. ठीक आहे, चला एच बाय हो,
नंतर कॉस थिटाच्या अपोजिट सेक थिटा, तर हा काय होईल, हा एच बाय कॉट थिटा, टॅन थिटाच्या अपोजिट, तर हा काय होईल, ए हो. ठीक आहे. चला, तर हे सेंटेन्स तुम्ही पाठ करायचं आणि हे लक्षात ठेवायचं. साइनच्या अपोजिट कोसेक थिटा असतो, कॉटच्या अपोजिट सेक थिटा असतो, टॅनच्या अपोजिट कॉट थिटा असतो. त्याच्यात काय करायचं, उलट करायचं, म्हणजे न्यूमरेटर खाली न्यायचा, डिनॉमिनेटर वर आणायचं, बाकी काही नाही. ठीक आहे, समजला ट्रिक. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल घेऊ शकता. आता दुसरी असते टेबलची. टेबलची तुम्हाला माहीतच असेल, तरी पण मी सांगून देतो टेबल. ठीक आहे. चला, बघा काय असतं आपलं, 0 डिग्री, 30 डिग्री अँड 45, 60 अँड 90. ठीक आहे. चला, तर हे झाले आपले अँगल. ठीक आहे. काय झाले आपले अँगल. अँगल कशात असतात, डिग्री. हा झाला आपला 0 डिग्री, त्याच्यानंतर असतो 30 डिग्री, त्याच्यानंतर असतो 45 डिग्री, त्याच्यानंतर असतो आपला 60 डिग्री, डायरेक्ट असतो आपला 90 डिग्री. ठीक आहे. 10 पर्यंत एवढे अँगल. 9th मध्ये आपले हे झालेले आहे. ठीक आहे. तेच टेबल मी परत सांग. इथं काय घ्यायचं, 1 2 3 4. 1 2 3 4, 0 पासून 0 1 2 3 अँड 4. ठीक आहे. ह्या 4 न सगळ्याला डिवाइड करायचं. म्हणजे हा काय झाला, 0/4, हा झाला 1/4, हा झाला 2/4, हा झाला आपला 3/4, हा झाला आपला 4/4. चला, चला एवढं समजलं तुम्हाला. याला डिवाइड केलं, याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. याचं काय घ्यायचं, स्क्वेअर रूट. प्रत्येकाचं काय घेऊ, स्क्वेअर रूट. चला, स्क्वेअर. हा तर 0 आला, 0चं स्क्वेअर रूट 0. ठीक आहे. काय आलं, 0चं स्क्वेअर रूट 0, 1चं स्क्वेअर रूट 1, 4चं 2, हा आला 1/2, 1चं स्क्वेअर रूट 1 आणि हा आहे 2, 2चं स्क्वेअर रूट मध्ये 2. याला डायरेक्ट लिहू शकतो 1/2. याचा जसं तसं स्क्वेअर रूट 3/4, 4/4, 1 येतो, हा 1चं स्क्वेअर रूट 1. ठीक आहे. तर हे झाली आपली कशाची व्हॅल्यू झाली, बघा हे झाली आपली साईनची व्हॅल्यू. ठीक आहे. साइन 0 असतो आपला 0, साइन 30 असतो हाफ, साइन 45 असतो 1/√2, साइन 60 असतो स्क्वेअर रूट 3/4 आणि साइन 90 असतो 1. कॉसच्या वेळेस काय करायचं, याला अपोजिट आणायचं. कॉसच्या वेळेस काय करायचं, याला अपोजिट आणायचं. ठीक आहे. तर हा काय झाला 1, हा काय झाला आपला स्क्वेअर रूट 3/4, हा काय झाला आपला जसा तसा 1/√2, हा झाला हाफ आणि हा काय झाला 0. आणि टॅनचा काय रेशो असतो, साइन थिटा अपॉन कॉस थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हा झाला टॅन 0/1 0, 0/1 0. ठीक आहे. चला, हा काय येईल आपला, 2 2 कट होईल, हा येईल स्क्वेअर रूट 3/1/√3. 1/2 अपॉन स्क्वेअर रूट 3/4. हा काय येतो 1/2 इंटू 4/√3. हा येतो 2/√3. एक मिनिट बस. नाही, हा काय येतो आपला स्क्वेअर रूट 3/4. बरोबर आहे. 1/2 आणि हा काय आला स्क्वेअर रूट 3/4. एक 1/2 1/2 आहे, स्क्वेअर रूट 3/4 आहे. रूट येत नाही. एक मिनिट आपण चेक करून घेऊ.
30 1/√3 येते. हा स्क्वेअर रूट नाही घेतला तर स्क्वेअर रूट काय येते 3/2. तेच चुकून कसं हा 2 काय होते कट होते. इथं रेषा काय 1/√3. ठीक आहे. 2 काय झाला आपला कट झाला. इथं काय आला आपला 1/√2 1/√2 1. ठीक आहे. हा काय येतो आपला 1/√3/2 2 कट होतो √3. हा 1/0 याचा आन्सर आपल्याला येत नाही. त्याला म्हणतो आपण इन्फिनिटी. ठीक आहे. अशा प्रकारे हा टेबल आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरून हे टेबल तयार होतं. ठीक आहे. चला त्याच्यानंतर आपल्या फॉर्म्युले तर याच्यासाठी एक्झाम्पल असतो आपला एक असतो एक्झाम्पल आणि याच्यावरून आपण हे फॉर्म्युले डिराइव्ह करू शकतो. ठीक आहे. चला जोडून घेऊ आपण याला. ठीक आहे. चला तर साइन स्क्वेअर थीटा इथं लिहितो साइन स्क्वेअर थीटा इथं कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. ठीक आहे. इथं लिहितो मी 1 आणि इकडे लिहितो मी tan स्क्वेअर थीटा. इथं लिहितो मी sec स्क्वेअर थीटा. इथं लिहितो मी cos स्क्वेअर थीटा आणि इथं लिहितो मी cosec स्क्वेअर थीटा. तर लक्षात ठेवा sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर थीटा sec स्क्वेअर थीटा 1 प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू cosec स्क्वेअर थीटा. समजलं. चल sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर थीटा sec स्क्वेअर थीटा cos स्क्वेअर थीटा प्लस 1 प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू cosec स्क्वेअर थीटा. ठीक आहे. किंवा cosec स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. समजलं. चला आधी काय असते आपला sin थीटा cos थीटालाही असं लिहू शकतो आपण. चला त्याच्या अपोजिट करून देऊ. ठीक आहे. अपोजिट साइड तर हा sin थीटा झाला. त्याच्या अपोजिटली तुम्ही इथं cosec थीटा तर cos थीटा झाला. त्याच्या अपोजिटली तुम्ही इथं sec थीटा इथं लिहितो मी tan थीटा आणि याच्या अपोजिट काय लिहितो मी cot थीटा. समजलं. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. साइन थीटा याच्या अपोजिट cosec थीटा cos थीटा याच्या अपोजिट sec थीटा tan थीटा याच्या अपोजिट cot थीटा. ठीक आहे. तर हे फॉर्म्युले तुमचे पाठ होऊ शकतात. हे फॉर्म्युले पाठ होऊ शकतात. स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि तुमच्या अभ्यासाची तयारी करा. ठीक आहे.